आपल्या अन्नसाखळीचा कणा असलेल्या मातीत शेतीत उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हा वापर तात्पुरता फायदा देतो, पण दीर्घकालीन परिणाम मात्र अत्यंत हानिकारक असतात. विज्ञानाने हे स्पष्ट केले आहे की रासायनिक खतांचा सततचा वापर मातीची गुणवत्ता, पोषण क्षमता आणि जैवविविधता नष्ट करतो. त्यामुळे मातीची सुपीकता कमी होते, पिकांची उत्पादन क्षमता घटते आणि शेतीतून होणारा नफा कमी होतो. मातीतील सूक्ष्मजीव हे मातीच्या सुपीकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. हे सूक्ष्मजीव मातीतील सेंद्रिय पदार्थांचा विघटन करून झाडांना पोषक तत्व उपलब्ध करून देतात. रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे मातीतील सूक्ष्मजीवांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो. या सूक्ष्मजीवांची संख्या कमी होऊन मातीतील नैसर्गिक प्रक्रियांचा वेग मंदावतो. परिणामी झाडांना आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादन क्षमता कमी होते. मातीची रचना म्हणजेच तिचा पोत, जलधारण क्षमता आणि कणांची बांधणी ह्या गोष्टी मातीची सुपीकता ठरवतात. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचे प्रमाण असंतुलित होते. या असंतुलनामुळे मातीच्या कणांची बांधणी खराब होते आणि मातीची जलधारण क्षमता कमी होते. याचा परिणाम म्हणून माती अधिक सुकते, जलद गळते आणि त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. मातीचे पीएच पातळी हे झाडांच्या पोषणासाठी महत्त्वाचे आहे. रासायनिक खते मातीची पीएच पातळी बदलवतात, विशेषतः आम्लता वाढवतात. आम्लता वाढल्यामुळे मातीतील पोषक तत्वांचे शोषण कमी होते, ज्यामुळे झाडांची वाढ आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. काही रासायनिक खते आणि कीटकनाशकांमध्ये जड धातूंचे प्रमाण असते, जे मातीमध्ये जमा होतात. या जड धातूंमुळे मातीतील जीवक्रियांचा वेग कमी होतो आणि मातीतील पोषक तत्वांची गुणवत्ता घटते. दीर्घकालीन वापरामुळे मातीतील जड धातूंचा संचय अधिक होतो, ज्यामुळे पिकांचे आरोग्यही धोक्यात येते आणि अन्नाची गुणवत्ता कमी होते. मातीतील ह्युमस हा मातीची पोषणतत्व जपण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. ह्युमस मातीची जलधारण क्षमता वाढवतो, मातीतील जीवसत्वांचे प्रमाण संतुलित ठेवतो आणि मातीचा पोत सुधारतो. रासायनिक खतांच्या वापरामुळे ह्युमसचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे मातीची नैसर्गिक सुपीकता कमी होते. रासायनिक खतांच्या वापरामुळे मातीतील अन्नद्रव्ये, न्यूट्रिएंट्स भूजल आणि पृष्ठजलात मिसळून जातात. यामुळे जलप्रदूषण होते आणि पाण्याचे स्रोत दूषित होतात. दूषित पाण्याचा वापर केल्यास मानवांना आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय जलप्रदूषणामुळे जलचर प्रजातींच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो, ज्यामुळे पर्यावरणाच्या समतोलात तडजोड होते. मातीतील सर्व घटकांचा नाश झाल्यामुळे मातीचा कार्बन शोषणाचा कार्बन सिक्वेस्ट्रेशन गुणधर्म कमी होतो. माती ही कार्बन शोषणाचा मोठा स्रोत आहे, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होते. पण रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे मातीतील या नैसर्गिक प्रक्रियेचा वेग मंदावतो, ज्याचा परिणाम म्हणून वातावरणातील ग्रीनहाऊस गॅसचं प्रमाण वाढतं आणि जागतिक तापमान वाढीचा धोका वाढतो. रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन वाढवण्यासाठी जास्त प्रमाणात खते आणि कीटकनाशके वापरावी लागतात, ज्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो. हे खते आणि कीटकनाशके केवळ मातीवर परिणाम करत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवरही प्रतिकूल परिणाम करतात. शेतकऱ्यांना ह्या रासायनिक घटकांची किंमत चुकवावी लागते आणि नफा कमी होतो. परंतु सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मातीची सुपीकता एकदा नष्ट झाली की ती पुन्हा मिळवणे अत्यंत कठीण ठरते. मातीच्या सुपीकतेचे पुनर्निर्माण करण्यासाठी शेकडो वर्षे लागतात, जे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी मोठं आव्हान निर्माण करू शकतं. भविष्यातील शेती संकटात येऊ शकते, कारण सुपीक मातीचा तुटवडा होईल. जर आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी शेतजमीन शाश्वत ठेवायची असेल, तर आपण सेंद्रिय आणि शाश्वत शेतीकडे वळणे आवश्यक आहे. अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या संकटांना टाळण्यासाठी आपल्याला सेंद्रिय आणि शाश्वत शेतीच्या दिशेने पाऊल उचलणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीच्या पद्धतींमध्ये नैसर्गिक खतांचा वापर, आच्छादन पिकांचे कव्हर क्रॉप्स लागवड आणि पीकचक्राचे पालन यांचा समावेश आहे. या पद्धतींमुळे मातीतील जैविक जीवनाची वाढ होते, मातीची संरचना सुधारते आणि मातीच्या सुपीकतेची पुनर्रचना होते. शेवटी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुपीक माती जपणे हीच आपली खरी जबाबदारी आहे.
मातीची सुपीकता टिकवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे. शाश्वत शेतीकडे वळूनच आपण या संकटाला तोंड देऊ शकतो आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी सुपीक मातीचे संचित ठेवू शकतो. अन्यथा सुपीक मातीचा तुटवडा आणि त्यामुळे होणारी अन्नाची टंचाई ही भविष्यातील कटू वास्तवता ठरू शकते.